पाथर्डी तालुक्यातील करंजी परिसरातील डोंगरपट्ट्यात उन्हाच्या तीव्रतेमुळे जंगल परिसरातील वन्य प्राणी पशुपक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय झाली असून वन्य प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे फिरकत आहेत. वन्य प्राण्यांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून करंजी येथील कुशल भापसे मित्रमंडळाच्या वतीने करंजी घाटातील वन विभागाच्या पाणवाट्यात टँकरने पाणी टाकून वन्य प्राणी पशुपक्ष्यांची तहान भागवण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी युवा नेते कुशल भापसे, रुद्रेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गणेश पालवे, किरण गर्जे, माजी सरपंच नवनाथ आरोळे, शेखर मोरे, भाऊ अकोलकर, विकास अकोलकर, अनिल अकोलकर, संदीप मोरे, अमोल सामृत यांच्यासह अनेक पदाधिकारी तरुण वर्ग यावेळी उपस्थित होते. कुशल भापसे मित्र मंडळासह घाटशिरस येथील गणेश कर्डिले यांनी देखील रुद्रेश्वर डोंगर परिसरात अनेक ठिकाणी पाणवट्यात टँकरद्वारे पाणी टाकून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. येणाऱ्या मे महिन्यात उन्हाची तीव्रता आणखी वाढणार असल्याने वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रातील जबाबदार व्यक्तींनी पुढे येऊन वन्य प्राण्यांची तहान भागवण्यासाठी पाणवट्यात पाणी टाकून सामाजिक कार्यात सहभागी होण्याची गरज आहे. जंगल आणि जंगलातील वन्य प्राण्यांचे संरक्षण करणे देखील खूप महत्त्वाचे आहे. प्रतिनिधी मयूर मुखेकर, करंजी. आज आपले सर्वांचे लाडके नेते, मार्गदर्शक, नामदार आमदार श्री प्रसादजी लाड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसंच आपल्या जिल्हा परिषदेचे भावी सदस्य, आमचे मित्र मार्गदर्शक श्री कुशलदादा भापसे यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या मित्रपरिवारांनी या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती खूप गंभीर असल्यामुळं, पशुपक्ष्यांची पिण्याची पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाल्यामुळं पशुपक्ष्यावरती प्रेम करणाऱ्या, पशुजीवावरती प्रेम करणाऱ्या सर्व मित्रपरिवारांनी दादांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आज टँकरद्वारे या ठिकाणी पाणवठ्यावरती पाणी सोडवण्याचं पुण्याचं कार्य या ठिकाणी केलेलं आहे. त्यांना उदंड आयुष्य लाभावं, त्यांच्या जीवनामध्ये आरोग्य, आयुरारोग्य असन, ऐशोआराम असन, सर्व गोष्टी त्यांना मिळाव्या, त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या, अशाच भगवान रुद्रेश्वर यांनी प्रार्थना करतो. आणि या भागामधील पशुपक्ष्यांची सेवा करण्याची संधी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला सर्वांना मिळाली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि भविष्यामध्ये या ठिकाणी प्रत्येक गर्भागिरीच्या डोंगरामध्ये दादा ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य होतील, त्याचप्रमाणे नामदार साहेब विखे पाटील असतील, मोनिकाताई असतील, अक्षयदादा असतील, लाडसाहेब असतील, यांच्या माध्यमातून या गर्भगिरीच्या पर्वतरांगेमध्ये आम्ही पशुपक्ष्यांसाठी उन्हाळ्यामध्ये पाणवठ्याची सोय व्हावी यासाठी या ठिकाणी सर्वच भागामधील ग्रामस्थ असतील, या ठिकाणी निवेदन देऊन या ठिकाणी गर्भगिरीच्या पर्वतरांगेमध्ये पाणवठ्याची सुविधा व्हावी, पाणवठे निर्माण व्हावे यासाठी वन विभागाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये आपला सर्वांचा या ठिकाणी सहकार्य असावं अशी मी या ठिकाणी सगळ्यांना अपेक्षा करेन. आज करंजी या ठिकाणी विधान परिषदेचे लाडके आमदार, तसेच पाथर्डी तालुक्याचे जावई माननीय प्रसादजी लाड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व आमचे मित्र युवा नेते कुशलदादा भापसे यांच्या वाढदिवसानिमित्त करंजी या ठिकाणी गर्भगिरी डोंगरामध्ये पशुपक्ष्यासाठी उन्हाळा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे हाल होत होते. तर त्या निमित्ताने त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीने करंजी असेल, खंडवाडी असेल, भट्टेवाडी परिसर असेल, येथील पाणवठ्यामध्ये टँकरद्वारे कुशलदादा भापसे मित्र मंडळातर्फे पाणी टाकण्यात आले. यापूर्वी देखील करंजी गावावर अतिवृष्टीचं संकट ओढवलं होतं. त्यानिमित्त देखील कुशलदादा भापसे मित्र मंडळ किंवा कुशलदादा असतील यांनी मोठ्या प्रमाणात त्या कुटुंबाला धीर दिला होता व त्यांना मोठ्या प्रमाणात किट साहित्य, किराणा साहित्य दिले होते. असेच प्रेम नेहमी करंजी गाव कुशलदादाचं असते व यापुढे राहील. त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देऊन थांबतो.